तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीने काळेभोर लांबसडक केस हवे असतील, तुमचे सुद्धा केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, अगदी वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागलेले असतील आणि केस गळती तर इतकी जास्त प्रमाणात होतीये की एकदा केस विंचरायला लागले तर भरपूर केस हातामध्ये कंगव्यामध्ये येतात, तर अशा वेळी आजच्या या व्हिडिओचा तुमच्यासाठी भरपूर फायदा ठरणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण अनेक छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुमची केस गळती कमी होण्यासाठी फायदा होईल। तर आजच्या आपल्या केसांच्या उपायासाठी घरातल्याच अगदी मोजक्या वस्तू आपण घेणार आहोत, ज्या इझिली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि त्यामुळे कुठेही घराबाहेर न जाता एकही रुपया खर्च न करता, ना महागडं पार्लर ना महागडी ट्रीटमेंट, फक्त घरच्या घरी या जादुई पाण्याचा वापर करून आपण आपली केस गळती कमी करून केसांची वाढ दुपटीने करणार आहोत। तर हे कशा पद्धतीने बनवायचं, काय काळजी घ्यायची, आठवड्यातून किती वेळा लावायचं, हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे। तर चला पटकन त्यासाठी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण वापरलेल्या सगळ्या वस्तू घरगुती असल्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, पण हो तरीसुद्धा एकदा तुम्ही नक्की पॅच टेस्ट करून बघा। आजच्या आपल्या घरगुती उपायासाठी आपण घरातलंच साहित्य घेणार आहोत आणि त्याच्यातलं पहिलं साहित्य अतिशय महत्त्वाचं आणि पॉवरफुल आहे, ते म्हणजे तुम्हाला इथं दिसतंय रोजमेरी। आता रोजमेरी म्हणजे औषधी वनस्पती आणि याचा सुगंधसुद्धा ना अतिशय छान येतो आणि हीच रोजमेरी एक जादूसारखं आपल्या केसांवरती काम करते आणि केस गळती आपली कमी होण्यासाठी 100% रोजमेरीचा फायदा होतो। सध्या तुम्ही व्हायरल असलेलं रोजमेरी वॉटरसुद्धा बघितलं असेल, तर याच रोजमेरीचा वापर करून आपण घरच्या घरी हेअर सिरम बनवणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचीसुद्धा केस गळती 100% कमी होईल आणि नवीन बेबी हेअर ग्रोथ तुम्हाला झालेली दिसेल। आता इथं मी ना ड्राय रोजमेरी घेतलेली आहे, ही कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला अगदी सहज मिळते, भरपूर स्वस्त असते, महागसुद्धा नसते। तर आपल्याला इथे 1 ते 2 चमचा रोजमेरी घ्यायची आहे। आता त्यानंतर पुढची गोष्ट मी तुम्हाला दिसते ती म्हणजे कढीपत्ता। आता केस आपले वयाच्या अगदी पांढरे होऊ नयेत किंवा पांढरे झालेले केस काळेभोर व्हावेत किंवा केस आपले पांढरे होऊच नयेत, यासाठी आपण कढीपत्त्याचा वापर करतो। कढीपत्ता आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे, म्हणून इथं मी कढीपत्तासुद्धा घेतलेले आहेत। आता 2 फांद्या मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो व्यवस्थित आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना त्याची पानं जी आहेत ती वेगळी करून घ्यायची आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला जितका कढीपत्ता लागेल ना तितका तुम्ही घेऊ शकता, पण कढीपत्ता आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आहारामध्ये सुद्धा त्याचा वापर नक्की करा। आता त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेथीदाणे। आता मेथीदाणेसुद्धा आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरतात आणि या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्हनसुद्धा आहेत की किती आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात। तर त्यासाठी आपल्याला इथं घ्यायचे आहेत मेथीदाणे। आता मेथीदाणेसुद्धा 1 ते 2 चमचे इतके आपण घेऊ शकतो। आता त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे एक स्टीलचं पातेलं। आता हा घरगुती उपाय करण्यासाठी कुठलंही तुम्हाला स्टीलचं किंवा लोखंडाचं भांडं तुम्ही घेऊ शकता, शक्यतो ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका। आता त्यानंतर ना मी इथं घेतलेलं आहे 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला लागणार आहे। आता हे पाणी ना फिल्टर केलेलं पाणी आहे, जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल ना तर तुम्ही उकळवून थंड केलेलं पाणी घ्या। सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे पाणीसुद्धा खूप खराब येतं, त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती भरपूर जास्त प्रमाणात होते। तर असो, आता इथं ना आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि हे पाणी जे आहे ते थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम झाल्यानंतर आपण घेतलेले या 3ही अगदी इझिली प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आता याच 3ही वस्तूंचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये इतका छान पद्धतीनं उकळेल, हळूहळू तुम्ही बघू शकाल या पाण्याचा कलर आहे तो चेंज व्हायला लागेल। मेथीदाणे सोबतच आपण घेतलेली रोजमेरी आणि कढीपत्ता याच्यातली सगळी पोषक तत्व ही सगळी या पाण्यामध्ये उतरत आहेत। पाण्याचा कलर पण तुम्ही बघू शकता हळूहळू चेंज होतोय। आता ही संपूर्ण प्रोसेस ना आपल्याला बारीक गॅसवर करायची आहे। जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर ह्या गोष्टी पटकन उकळल्या जातील, पाण्याचा अर्क कमी होईल, पण त्याची पाहिजे तेवढी पोषक तत्व आपल्याला या पाण्यामध्ये उतरलेली दिसणार नाहीत। त्यामुळे शक्यतो बारीक गॅसवर ही सगळी प्रोसेस करा आणि पाणी जे आहे ते थोडंसं कमी झाल्यानंतरच, मेथीदाणे बारीक मऊ झाल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता त्यानंतर थोडीशी वाफ याच्यामध्ये राहावी यासाठी 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकणसुद्धा ठेवायचं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टींची वाफ याचा अर्क पाण्यामध्ये छानपैकी मुरेल आणि भरपूर इफेक्टिव्ह आपलं असं हे घरच्या घरी पाणी तयार होईल। ज्या हेअर सिरममुळे तुम्हाला मार्केटमधलं अगदी व्हायरल असणारं रोजमेरी वॉटर बाजारातून विकत आणण्याची अजिबात गरज नाही, घरच्या घरी या रोजमेरीचा वापर करून तुम्ही छान हा हेअर सिरम तयार करू शकता। आता आपल्याला ना हे नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या पुढची स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे। तयार करून घेतलेलं हे सिरम आपण कशा पद्धतीने आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे।
तर चला आता इथं स्वच्छ आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. मी इथं एक बाउल घेतलेला आहे आणि त्यानंतर ना गाळणीच्या मदतीने आपल्याला हे तयार करून घेतलेलं रोजमेरी वॉटर हे व्यवस्थित गाळून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर ना छान डार्क असा पिवळसर आलेला आहे. मेथीदाणे, रोजमेरी आणि कढीपत्ता या तीनही गोष्टींचा अर्क आपल्या या जादुई पाण्यामध्ये आलेला आहे आणि हेच जादुई पाणी आपल्या केसांवरती मॅजिकली काम करणार आहे. 100% तुमची केस गळती या पाण्यामुळे कमी होणार आहे, पण त्यासाठी या स्टेप नक्की फॉलो करा. आता हे नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर ना याचा वापर करण्यासाठी आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे. आता या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं हे साधं सोपं हेअर सिरम भरून ठेवायचं आहे, जेणेकरून हे हेअर सिरम दररोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये ना मी अजिबात कुठलंही तेल किंवा ॲलोवेरा जेल किंवा विटॅमिन ईची कॅप्सूल काहीही ॲड केलेलं नाही. हे अगदी प्लेन हेअर सिरम आहे, त्याच्यामुळे हे नॉन स्टिकी नॉन ग्रेसी आहे. हे तुम्ही केसांच्या मुळामध्ये टाळूवरती अप्लाय केल्यानंतर अजिबात तुम्हाला ओलसरपणा किंवा चिकटपणा जास्त जाणवणार नाही. त्याच्यामुळे हे अगदी दररोज वापरण्यासाठी सेफ आहे. दररोज तुम्ही तुमच्या केसांवरती टाळूवरती हलक्या हातानं स्प्रे करायचं, हलक्या हातानं मसाज करायचा आणि हे तसंच सोडू द्यायचं. याच्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करण्याची सुद्धा गरज नाही आहे. हा आपण तयार केलेला घरगुती हेअर सिरमसुद्धा मार्केटमधल्या रोजमेरी हेअर सिरम सारखाच तुम्हाला रिझल्ट देणार आहे. तर चला आता सेकंड स्टेपसुद्धा मी तुमच्यासोबत अप्लाय करते. जर तुम्हाला भरपूरच जास्त प्रमाणात केस गळती आहे तर केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला ही रेमेडी तयार करायची आहे. तर यासाठी आपण तयार करून घेतलेलं हे हेअर सिरम एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे कुठलं केसांना तेल सूट होतं, खोबरेल तेल असेल, घरगुती बनवलेलं तेल असेल किंवा ॲलोवेरा जेल असेल, ते तुम्ही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सिरम जे आहे हे अजून आपण पॉवरफुल बनवलं आहे याच्यामध्ये तेल ॲड करून, त्यामुळे हे थोडंसं तेलकट होतं. तर हे तुम्हाला अंघोळ करण्याच्या अगोदर अर्धा तास केसांवरती व्यवस्थित लावून ठेवायचे, ज्याच्यामुळे हेअर सिरमबरोबर तेलाचेही पोषक तत्व आपल्या स्काल्पमध्ये, टाळूमध्ये, केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित मुरून आपल्या केसांना बळकटी येते आणि त्यामुळे आपली केस गळती कमी व्हायला लागते. तर चला आता तयार करून घेतलेला हा उपाय जसं मी सांगितलं अंघोळीच्या अगोदर अर्धा तास आपल्याला केसांवरती लावून ठेवायचे. आपण ज्या पद्धतीनं तेल लावतो त्याच पद्धतीनं ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला व्यवस्थितपणे करायची आणि त्यानंतर हलक्या हातानं मसाज करून अर्धा तास आपल्याला हे असंच केसांमध्ये मुरू द्यायचं आहे. आता थर्ड स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते, जी सुद्धा भरपूर महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं हेअर सिरम आहे, त्याच्यामध्ये जो कुठला तुम्ही शॅम्पू वापरता तो शॅम्पू 1 ते 2 चमचे तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा व्यवस्थित या हेअर सिरममध्ये डायल्यूट करून घ्यायचा, जेणेकरून ह्याचा छान असा फेस तयार होईल आणि तयार करून घेतलेल्या याच शॅम्पूने तुम्हाला तुमचा हेअर वॉशसुद्धा करायचा आहे. म्हणजे या 3 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर अजिबात तुम्हाला केस गळती होणार नाही, उलट केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल. 15 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला छान असे बेबी हेअर ग्रोथ झालेली सुद्धा दिसेल. फक्त त्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 3 स्टेप तुम्हाला नक्की फॉलो करावे लागतील. तर चला अशा पद्धतीने छान आपल्याला हेअर वॉशसुद्धा करून घ्यायचा आहे. आता हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूने केस सुकवायचे नाहीत, गरम पाण्याने केस धुवायचे नाहीत किंवा भरपूर हार्ड शॅम्पूसुद्धा वापरायचा नाही. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.